ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलं होतं की प्रिया ही मैनाला घेऊन तिच्या कारमधून निघालेली असते, जेणेकरून मैनाने सायली आणि अर्जुनला थांबवावं आणि प्रिया हीच बबली आहे हे कोणाच्याही समोर येऊ नये। आता त्या दोघीजणी रस्त्याने चाललेले असतात तर इकडे अर्जुन आणि सायली आपल्यावरती कोणाचंही लक्ष नाही आहे ही गोष्ट बघतात आणि ताबडतोब घराचं दार उघडतात। सायली अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, आपण उगाच वेळ वाया घालवायला नको, आपण एक काम करूया, आपण लगेचच आपल्या कामाला सुरुवात करूया। मग सायली आणि अर्जुन दोघं शोधाशोध करायला लागतात। तर इकडे प्रियाची गाडी ही रस्त्यात बंद पडलेली असते। आता गाडी बंद पडल्यामुळे काय करावं हा खूप मोठा प्रश्न प्रियाला पडलेला असतो। मग प्रिया विचार करते की आपल्याला हे असं थांबून चालणार नाही। तर आता इथे सायली आणि अर्जुन हे दोघंजणं शोधाशोध करत असतात, त्यांना काहीच सापडत नसतं। पण आता काहीच सापडत नसतानाच अचानक सायलीला तिथे सदाशिवची एक खूप जुनी डायरी सापडते, ज्यामध्ये खूप सारे नंबर लिहिलेले असतात। आता सायली ती डायरी चेक करत असते तर त्यामध्ये वेगवेगळ्या बायकांची नावं लिहिलेली असतात आणि पुढे लाल ब्लाऊज, हिरवा ब्लाऊज असं सगळं लिहिलेलं असतं। अर्जुन म्हणतो, अगं सायली, जाऊ देत ती डायरी, ते तुझ्या बाबांनी त्यांच्या कस्टमरचे नंबर लिहून ठेवलेत। त्यावर सायली, थांबा एक मिनटं असं म्हणत ती डायरी पूर्ण तपासते आणि त्यामध्ये तिला बबली असं एक नंबर सापडतो। सायली म्हणते, बबली नाव तर माझं होतं, मग बाबांनी बबली म्हणून कोणाचा नंबर सेव्ह केला असेल? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, तू आता सध्या माझ्याबरोबर घरी चल, आपल्याबरोबर ही डायरी ही आपण घेऊन जाऊया, मी हा नंबर शोधून काढेन। सायली विचारते, कसं शोधून काढणार तुम्ही? त्यावर अर्जुन सांगत असतो की मी नंबर एजन्सीमध्ये हा नंबर देणार आणि तिकडनं मला सगळ्या डिटेल्स मिळून जाणार। त्याबरोबर आता इथे मैना आणि प्रिया त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या। आता मैना आणि प्रिया जेव्हा तिथे येतात तोपर्यंत अर्जुन आणि सायली तिकडनं निघालेले असतात। आता मैना डोक्याला हात लावते आणि म्हणत असते, सगळं मुसळ घेरात गेलं, आता काही उपयोग उरलेला नाही, आता ह्या सायलीला सगळं खरं कळणार, हिला सगळ्या गोष्टींचा सत्यानाश होणार, गोंधळ होणार। त्याबरोबर सायली ही आता अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर, एक मार्ग आहे आपल्याकडे खरं काढून घेण्याचा। त्यावर मग अर्जुन विचारतो, कोणता? त्यावर सायली म्हणते, मधुभाऊ जर माझ्या आईवडिलांना ओळखत असतील म्हणूनच तर त्यांनी तुम्हाला माझे आईवडील जिवंत आहेत असं सांगितलं असेल ना, मग आपण माझ्या आईवडिलांबद्दल मधुभाऊंना विचारूया। त्यावर आता अर्जुन हा सायलीला म्हणतो, अगं पण मधुभाऊ कसं सांगणार? मधुभाऊ तर एकदम शांत पडलेले असतात, ते तर कोमात आहेत। त्यावर सायली म्हणते, मला मध्यंतरी कुसुमताईचा फोन आला होता, मधुभाऊ आता डोळे हलवायला लागले आहेत असं ती सांगत होती। मी मधुभाऊंना जाऊन मध्यंतरी भेटून सुद्धा आले, तेव्हा मी बघितलं होतं, पण तुम्हाला सांगायचं बहुधा घाई गडबडीत राहून गेलं, सचिन भाऊजी आले ना त्यावेळी। त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणायला लागतो की ठीक आहे, मग आपण तू म्हणतेस तसं करूया। मग अर्जुन म्हणतो, पण तुझे ते आई बाबा आपलं ऐकतील का? ते मधुभाऊंना भेटायला यायला तयार होतील का? त्यावर सायली सांगते, असे कसे तयार होणार नाही, आपल्याला त्यांना काहीही करून तयार करावंच लागेल। मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, जसं तू म्हणतेस तसं होईल, आपण काहीतरी करूया आणि त्यांना तयार करूच। त्याबरोबर आता लगेच म्हणतात की ठीक आहे, अर्जुन सायलीला त्या दोघांना सोडायला हे बघ घरी निघून आलेला इमोशनली ब्लॅकमेल कर। आता इकडे घरी आल्यावर लगेचच सायली त्यांना तुझं ऐकावंच लागेल। अर्जुन मग सायली आता लगेचच तिच्या आईकडे घरी आल्यावर येते आणि आता ती आईला म्हणत असते, आई, अगं ऐक ना, मला ना मधुभाऊंची तुम्हा दोघांबरोबर भेट घालून द्यायची। आता इथे लगेचच ती म्हणते, कोण मधुभाऊ? त्यावर मग सायली म्हणते, अगं आई, असं काय करतेस? मला ज्या मधुभाऊंनी त्यांच्या आश्रमात लहानाचं मोठं केलं ते मधुभाऊ, तू ओळखतेस ना मधुभाऊ? मधुभाऊ सुद्धा ओळखतात की तुम्हाला? आता सायलीने असं म्हटल्यावर लगेचच मैना म्हणायला लागते, हो मधुभाऊ आठवले, हो मधुभाऊ आठवले। अगं हो ना सायली, मला पण त्यांना भेटायचंच होतं, अगं त्यांनी एवढं लहानाचं मोठं केलंय, तुला एवढं सांभाळलंय, जाऊ मग आपण त्यांच्या घरी।
आता जाऊ मग आपण त्यांच्या घरी, असं तिने म्हटल्यावर प्रिया लगेच डोक्याला हात लावते आणि म्हणत असते, ह्या बाईला नको तिथे जास्त बोलायला, कोण सांगतं. मग आता लगेचच सायली म्हणते, जाऊया ना. मग कधी जायचं? त्यावर मैना म्हणते, जाऊ की पुढच्या आठवड्यात. त्यावर सायली म्हणते, आज जातोय आपण आई. मैना आता नको नाटक करायला लागते, तर सायली आपण आजच जायचं असं म्हणत तिकडनं निघून जाते. मग प्रिया मैनाकडे येते आणि मैनाला समजावून सांगते, हे बघ, उगाच तू नाही नको बोलायची नाटकं करू नकोस. ती चल म्हणते ना आज, तर तिच्याबरोबर जा. त्यावर ती म्हणते, अगं पण त्या म्हाताऱ्यानं मला ओळखलं, मग मी आता सायलीची आई नाही म्हणून. त्यावर प्रिया सांगते, तो म्हातारा ओळखेल तेव्हा ना, जेव्हा तो शुद्धीवर असेल. त्यावर मैना म्हणते, म्हणजे? त्यावर मग प्रिया सांगायला लागते, हे सगळे सुभेदार येडे आहेत, यांना ना नको त्या गोष्टींमध्ये अटकून राहायची सवय आहे. तो म्हातारडा मेल्यात जमा आहे, फक्त त्याचं ऑक्सिजन सुरू आहे ना, ते सुद्धा मास्कमुळे, म्हणून तो काय तो जिवंत आहे, कोमात गेलाय तो. त्याबरोबर आता मैना म्हणते, कोमात म्हणजे? त्यावर प्रिया म्हणते, तू थोडक्यात समज ग, तो मेलाय, त्याचा फक्त श्वास चालू आहे म्हणून तो जिवंत आहे. त्यामुळे तो तुला ओळखूही शकत नाही ओळखूही शकत नाही. फक्त तू जाऊन त्याच्यासमोर उभी राहा आणि खोटी खोटी नेहमीप्रमाणेची नाटकं कर की तुझी सायली तुला परत मिळाली, तुला केवढा आनंद झाला वगैरे वगैरे. बाकीचं सगळं व्यवस्थित होऊन जाईल. फक्त ओव्हर ॲक्टिंग करू नको आणि जास्त काही बोलून जाऊ नको. जसं की आत्ता त्या सायलीसमोर मधुभाऊंच्या घरी जाऊया असं म्हणालीस, काहीच गरज नव्हती तुला मधुभाऊंच्या घरी जायचं म्हणायची, फक्त जाऊन भेटून येऊया एवढं म्हणाली असतीस तरी पुरेसं झालं असतं. त्यावर लगेचच मैना म्हणायला लागते, मला जास्त शहाणपणा शिकवायचा नाही या. त्यावर प्रिया आता विचार करते की नाही सध्या हिच्याशी वाकडं घेऊन चालणार नाही. मग ती लगेच म्हणते, हो ग हो, मला कळतंय तुझ्याशी वाकडं घेऊन मला चालणार नाही. त्याबरोबर आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते मैना सायलीकडे येऊन की सायली, अगं तू म्हणत होतीस ना आपल्याला मधुभाऊंना भेटायला जायचं आहे म्हणून, मग मी मधुभाऊंसाठी खायला काय घेऊ? त्याबरोबर आता ती सांगायला लागते की मधुभाऊंसाठी खायला तुला काय हवं ते घे नाही. त्याबरोबर लगेचच ती म्हणते, बरं मी एक काम करते, स्वतःच्या हातानंच काहीतरी बनवून घेते. त्याबरोबर आता सायली म्हणते, आई तुला माहीत नाही आहे का मधुभाऊ कोमात आहेत ते? त्यावरती म्हणते, अगं नाही, मला कसं माहिती असेल, आमची भेट कवा झाली होती, तेव्हापासून आता आम्ही कुठं भेटलो आहे. त्यावर मग सायलीला वाटतं की हो हे तर बरोबरच आहे ना, मधुभाऊ यांना भेटलेच नसतील परत कधी. मग ती म्हणते, आई मधुभाऊ कोमात गेलेत, मधुभाऊ बोलत नाही. त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, बरं ते सगळं जाऊ द्या, आता आपण निघूया. आणि मग आता अर्जुन, सायली, त्याचबरोबर सायलीचे खोटे आईबाबा म्हणजेच सदाशिव आणि मैना हे सगळेच जण आता मधुभाऊंकडे यायला निघालेले असतात. गाडी सिटी हॉस्पिटलजवळ थांबते, सगळेजण गाडीतून खाली उतरून येतात. आता सायली ही थेट मधुभाऊंना भेटायला आलेली असते आणि आता मधुभाऊंची ही अवस्था बघून तिला दुःख तर होत असतं, पण ती स्वतःचे अश्रू आवरते आणि मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ तुम्हाला बरं वाटतंय का हो आता हल्ली थोडं थोडं? मधुभाऊ डोळ्यांनी तिला होकार खुणावतात. त्याबरोबर सायली म्हणत असते, मधुभाऊ हे बघा तुम्हाला भेटायला कोण आलं आहे? माझे आईबाबा जिवंत आहेत, तुम्हीच सांगितलं होतं ना यांना, हे बघा माझे आईबाबा आलेत. मग आता लगेचच मधुभाऊंना सदाशिव आणि मैना हे म्हणायला लागतात, तुम्ही आमच्या मुलीचा सांभाळ केला, तुमचे खूप खूप उपकार झाले बघा, आम्ही आयुष्यात तुमचे उपकार विसरू शकत नाही. तुमच्या इतका चांगला भला माणूस आम्ही अख्ख्या जगात पाहिलेला नाही बघा. त्याबरोबर आता लगेचच सायली ही पुढे मधुभाऊंबरोबर गप्पा मारायला लागते. आता ती खूपच जास्त भावनिक झालेली असते, पण सदाशिव आणि मैनाला मात्र या सर्व गोष्टी बोरिंग वाटायला लागतात. मग आता सदाशिव आणि मैना हे सायलीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि सायलीला म्हणायला लागतात, साऊ बाळा तू मधुभाऊंबरोबर गप्पा मारायला बस, आम्ही आता घरी जातो. नाही काय आहे, घरात आपण चौघही नसलो तर घरातल्यांना जरा सगळ्यांना वाईट वाटेल ना. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे मग आपण निघूया. मग आता अर्जुन हा लगेचच मैना आणि सदाशिवला म्हणतो, मी तुम्हाला सोडायला येतो. मग आता मैना आणि सदाशिवला सोडण्यासाठी अर्जुन हा घरी आलेला असतो. आता इकडे मैना ही सदाशिवच्या कानात पुटपुटत असते, कसला मेला म्हातारा आहे, अहो काय बोलत नाही का काय नाही, नुसते भूतासारखे डोळे गटगट 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 उघडेच्या उघडे करून ठेवलेत. आणि त्या तसं म्हाताऱ्याला भेटायला नेलं होतं आपल्याला, काय उपयोग त्या म्हाताऱ्याला भेटून, तसं बी ते मेल्यातच जमाय, जाऊ द्या. त्याबरोबर आता अर्जुनला हे सगळं ऐकू येत असतं, पण तरीही तो काही बोलत नसतो. तर दुसरीकडे सायली ही आता लगेचच मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ तुम्ही मला साऊ बोलायचात हे यांना कसं माहिती झालं असेल, हे मला साऊ कसे काय म्हणाले असतील. आता खरं तर प्रियाने ही गोष्ट
मैना आणि सदाशिवला सांगितलेली असते की मधुभाऊ हे सायलीला साऊ म्हणतात. त्याबरोबर मुद्दामूनच सदाशिव हा सायलीला साऊ म्हणालेला असतो. मग आता सायली मधुभाऊनं म्हणत असते, मधुभाऊ हे माझे आईबाबा नाही आहेत, हा माझा दाट संशय. तुम्ही मला खरं सांगा, हे माझे आईबाबा आहेत का? मधुभाऊ तुम्ही ओळखता ना माझ्या आईबाबांना? त्याबरोबर आता अर्जुन हा मैनाला आणि सदाशिवला घरी सोडतो आणि त्या दोघांना म्हणत असतो, आई बाबा आता तुम्ही दोघंजण आतमध्ये जा, मी सायलीला घ्यायला जातो. सायली अजूनही तिथेच थांबली आहे ना, जर मी गेलो नाही तर आणखीन बराच वेळ ती तिथेच तशीच थांबून राहील आणि मधुभाऊंजवळ ती बसली ना की ती खूप बोलत राहते मधुभाऊंजवळ आणि नंतरनं घरी आल्यावर तिला डिस्टर्ब व्हायला होतं. मी लवकरच जाऊन तिलासुद्धा घरी घेऊन येतो. मग आता अर्जुन हा घरी आलेला असतो आणि आता पटकन तो पुन्हा हॉस्पिटलला जायला निघालेला असतो. आता हॉस्पिटलला आल्यावर सायलीला तो घेतो आणि गाडीत बसतो. त्याबरोबर सायली अर्जुनला म्हणत असते, बघितलं मी तुम्हाला सांगत होते एवढ्या पोटतिडकीने, पण तुम्हाला माझं पटत नव्हतं. पण माझा विश्वास होता, माझे मधुभाऊ माझा विश्वास कधीच खोटा ठरू देणार नाही, ते माझी साथ देणार. अर्जुन म्हणतो, सायली नक्की काय बोलायचं आहे तुला? मग सायली अर्जुनला सांगायला लागते की मी मधुभाऊंना हे माझे आईबाबा नाही आहेत असं मला वाटतंय असं म्हटलं. त्यावेळेस मधुभाऊंनी डोळे बंद चालू केले आणि मलासुद्धा नाही वाटत आहे असं ते म्हणाले. मग मी मधुभाऊंना पुन्हा खात्री करून घेण्यासाठी म्हटलं, मधुभाऊ तुमच्या मनात जर हे माझे आईवडील नाही आहेत हेच असेल तर तुम्ही पुन्हा डोळे उघड बंद करा आणि मला खात्री पटवून द्या. मधुभाऊंनी पुन्हा तसंच केलं. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे बघ सायली अनवधानाने सुद्धा असं झालं असेल. सायली म्हणते, ताबडतोब वरती जाऊया आपण आणि तुम्ही तुमच्या डोळ्याने खात्री करून घ्या. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही तू बोलतेस तर माझा तुझ्यावरती विश्वास आहेच, पण मग मला प्रश्न हा पडलाय की जर मैना आणि सदाशिव तुझे आई बाबा नाही आहेत तर मग ते आपल्या घरामध्ये घुसले कसे? समजा त्यांना हे माहीत नाही आहे की तू त्यांची मुलगी नाही आहेस, त्यांना हे वाटतं आहे की तू आहेस त्यांची मुलगी, ते सगळं तर ठीक आहे, पण मग हे सगळं माझ्यापर्यंत चुकीचं कसं काय पोहोचलं? हे सगळं मला कुणीतरी चुकीचं कसं काय समजावून दिलं? त्यावर सायली म्हणते, ते तुम्ही शोधून काढा आता. मला खात्री आहे हे सगळं कुणीतरी मुद्दाम केलं. आता का केलं आहे, कसं केलं आहे हे तर मला माहीत नाही आहे. म्हणजे माझ्या शाळेच्या ID कार्डवरचा फोटो कुणी बदलला असेल, तिथे दुसरा फोटो कसा आला, हे सगळं आपल्याला बघावं लागेल. कारण जर तुम्ही सदाशिव आणि मैनाला माझा फोटो दाखवला होता तर मग त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या मुलीला ओळखलं होतं ना, त्यांना मोठेपणी त्यांची मुलगी कशी दिसते हे थोडीच माहिती होतं, म्हणून ही सगळी गडबड होऊन गेलेली आहे. आणि तुम्हाला वाटतंय का मी लहान असताना तरी इतकी आगाव असेन, इतकी विचित्र असेन की मी कोणाच्या तरी पिशवीतले बटाटे चोरून घेईन, मी कोणाच्या तरी हातातलं चॉकलेट हिसकावून घेईन, मी कोणाला तरी मारून त्याचा दात पाडेन? त्यावर अर्जुन म्हणतो, आत्ता तू माझ्याशी जशी भांडतेस त्यावरून नक्कीच वाटतंय की तू हे सगळं कधीतरी केलं असशील. सायली म्हणते, गप्प बसावं तुम्ही, प्रत्येक गोष्टीत जोक कसा काय सुचू शकतो तुम्हाला? ही किती सिरियस गोष्ट आहे माहिती आहे ना तुम्हाला, तरीही तुम्ही मस्करी करताय का हो माझी? अर्जुन म्हणतो, बरं 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 चिल, तू शांत हो, काय करायचं ते मी बघतो. सदाशिव आणि मैना तुझे आई बाबा नाही आहेत हे आता आपल्याला जरी कळलं असेल तरीसुद्धा आपण घरात इतर कोणालाही ही गोष्ट इतक्यात कळू द्यायला नको. सायली म्हणते, म्हणजे अजून मी झेलायचं या खोट्या आईबाबांना माझे आईबाबा म्हणून? त्यावर अर्जुन म्हणतो की हो, आणखीन काही दिवस तरी तुला हे सहन करावं लागेल की हे तुझे आईबाबा आहेत, हे तुझे आईबाबा आहेत. कारण काय ना बायको, आपल्याला सगळं व्यवस्थित करायचं आणि सगळं व्यवस्थित जर करायचं असेल तर आपल्याला समोरच्यांना गाफील ठेवावंच लागेल. तर इकडे मधुभाऊ हे बेशुद्ध पडलेले असतात, पण ते काहीही बोलत जरी नसले तरी त्यांच्या मनात मात्र सगळं खरं असतं आणि त्यांना ते सायलीला सांगायचं सुद्धा असतं. पण शब्दांची जोड आणि तोंडाची साथ नसल्यामुळे मधुभाऊंना कोणाला काहीच सांगता येत नसतं, ते गप्प असतात. तर सायली इकडे म्हणत असते, जर माझे मधुभाऊ व्यवस्थित असते, माझे मधुभाऊ शुद्धीवर असते ना, तर माझ्या मधुभाऊंनी आत्तापर्यंत मला सगळं सांगितलं असतं. मग आता सायलीला मधुभाऊंची आठवण यायला लागते आणि मधुभाऊंची आठवण आल्यावर ती त्यांच्या आठवणीत मग्न झालेली असते. तिला आठवत असतो तो हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रसंग. मधुभाऊ, मला दाट शंका आहे की मैनावती आणि सदाशिव माझे आईबाबा नाही आहेत. तुम्ही माझ्या आईबाबांना ओळखता ना, मला आता तुम्हीच काय आणि खरं आणि काय खोटं ते सांगा. ते माझे आईबाबा असतील तर
तुम्ही डोळे उघडेच ठेवा आणि जर ते माझे आईबाबा नसतील तर तुम्ही डोळे उघड बंद करा. मधुभाऊंनी ताबडतोब डोळे उघड बंद केले आणि सायलीला काय खरं ते सांगितलं. सायली म्हणत असते की बघितलंत ना, माझ्या मधुभाऊंवरती इतकी वाईट वेळ आली आहे. त्यांना त्यांचं शरीर साथ देत नाही आहे, पण तरीही माझ्या मधुभाऊंनी माझी साथ सोडलेली नाही आहे. त्यांनी माझी साथ दिली आणि काय खरं काय खोटं हे सगळं मला सांगितलंच. शेवटी मधुभाऊ माझी फसवणूक कधीच होऊ देणार नाही असं सायली अर्जुनला सांगत असते. आणि मग ती देवापुढे प्रार्थना करते की मधुभाऊंनासुद्धा लवकरात लवकर बरं वाटू दे. माझे खरे आईवडील मला सापडू देत किंवा न सापडू देत, पण मधुभाऊंनी लहानपणापासून माझ्यावर आईवडिलांची माया केली, त्यामुळे ते या सगळ्यातून लवकर बरे होऊ दे. ते बरे झाले की मी समजेन की तू मला माझे खरे आईबाबाच परत दिले आहेस, कारण मधुभाऊ हेच माझे खरे बाबा आहेत. आणि कमीत कमी आता जवळपास 3-4 वर्ष तू मला मधुभाऊंपासून दूर ठेवलं आहेस. पहिले ते केसचे 2 वर्ष मधुभाऊ माझ्यासोबत असतानाही सोबत नसल्यासारखेच होते, कारण कायम ते त्यांच्या विचारात गुंतलेले असायचे. त्या 2 वर्षांची केस संपवल्यानंतर थोडे दिवस आमच्या आयुष्यात कुठे चांगले, शांतीचे, सुखाचे येत होते, तर पुन्हा काहीतरी विपरीत घडलं. सगळं नेहमी चुकीचंच घडत गेलं आहे मधुभाऊंच्या आयुष्यात. ह्या संपूर्ण अखंड आयुष्यात त्यांनी जितका त्रास भोगला नसेल तितका त्रास ते ह्या 4 वर्षात भोगतायत देवा. आणि माझ्या मधुभाऊंना आता लवकरात लवकर बरं वाटायलाच हवं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात जितके भोग भोगायचे होते तितके भोगून झालेत. अजूनही जर त्यांच्या वाट्याला कोणते भोग असतील तर तू ते माझ्या नशिबात लिही. मला देतो त्रास, पण मधुभाऊंना बरं वाटू दे. ते माझ्यासाठी माझं सर्वस्व आहेत. माझी आई, माझं वडील, माझं सगळं जग आहेत माझे मधुभाऊ. ज्यावेळेस कोणीच माझा हात धरला नव्हता, सगळ्यांनी हात सोडला, त्यावेळेस त्यांनी माझा हात पकडला, मला जगायची नवीन आशा दिली, जगायला शिकवलं. जर त्यावेळी मधुभाऊंनी माझा हात पकडला नसता तर मला विचारही करण्याची ताकद नाही आहे की माझं काय झालं असतं. जिवंत असते की नाही हा सुद्धा एक प्रश्नच आहे. आणि जिवंत असते तर जगाच्या कुठल्या कोपऱ्यात असते आणि काय अवस्थेत असते हे सुद्धा माहीत नाही. आजच्या ह्या अघोर काळामध्ये त्यांनी मला साथ दिली माझे वडील बनून. पण मग आता जर त्यांची प्रकृती बरी नाही आहे तर त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांना बरं करणं हे तुझं काम आहे देवा. माझ्या मधुभाऊंना लवकर बरं कर अशी प्रार्थना सायली आता देवाकडे करायला लागते. त्याबरोबर आता अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि लवकरच तुझे आईबाबासुद्धा सापडतील आणि मधुभाऊसुद्धा लवकर बरे होतील, तुला डबल आनंद मिळणार आहे लवकर असं म्हणत असतो. सायली म्हणते पण हे आईबाबा जे सापडले त्यामुळे तर माझ्या पदरी फक्त निराशा, दुःख, त्रास पडला आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो हे बघ, ते जे काही असेल ते असेल, पण आता लवकरच आपण या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावू. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.